Hello students. In the last lecture we have completed exercise 1.4 derivatives of parametric function. Now using derivatives of parametric function as well as derivatives of composite function, derivatives of inverse trigonometric function and derivatives of implicit function, we have to see higher order derivatives. What is meant by higher order derivative? Suppose we have given a function y is equal to a simple case x raised to 10. Differentiate with respect to x. You know that derivative of y, that is dy, with respect to काय आहे x, that is dy by dx, x raised to 10. कोणत्या फॉर्ममध्ये बसवणार आपण याला? x raised to n मध्ये 10 x raised to 9. आता या ठिकाणी हा 10 कॉन्स्टंट आहे, पण समजा आपणाला पुढं वाटलं की x raised to 9 चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे, तर आपण फाइंड आउट करू शकतो का? यस, डेफिनेटली. मग या ठिकाणी आपण काय लिहिलं? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. व्यवस्थित ऑब्झर्व करा. डिफरन्शिएट मीन्स वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? तर ह्या डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू काय सांगितलं आहे? एक्स. मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण कोणाचा घेतोय आपण आता? डी वाय बाय डी एक्सचा. 10 इज अ कॉन्स्टंट केस. एक्स रेस टू 9चा डेरिव्हेटिव्ह 9 एक्स रेस टू 8. मग ह्या डी वाय बाय डी एक्स जो आपण काढला त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला, आणि हा पुन्हा घेतलेला डेरिव्हेटिव्ह कसा रिप्रेझेंट केला आपण? डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. मग याच्यासाठी काय नोटेशन आहे? तर डी टू वाय बाय डी एक्स टू इज इक्वल टू 90 एक्स रेस टू 8. याचा मिनिंग काय झाला? डी फॉर डेरिव्हेटिव्ह. हाऊ मेनी टाइम्स वी हॅव टेकन डेरिव्हेटिव्ह? 2 टाइम्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स घेतला आपण? वायचा. विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स याच्याशी आपण वायचा डेरिव्हेटिव्ह 2 वेळा घेतला. मग हा रीड करताना कसा करायचा आहे? डी टू वाय बाय डी एक्स टू. हा कसा रीड करतो आपण? डी वाय बाय डी एक्स. याला काय रीड करायचा? डी टू वाय बाय डी एक्स टू. आणखी का वाटलं आपणाला की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या ठिकाणी कोण आहे आपल्याकडं? डी टू वाय बाय डी एक्स टू. हा आपला डी टू वाय बाय डी एक्स टू. याचा परत काय घ्यायचा आहे? डेरिव्हेटिव्ह. पण कोणाबरोबर? विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ डी टू वाय बाय डी एक्स टू is equal to 90 is a constant from here. X raised to 8 चा डेरिव्हेटिव्ह 8 x raised to 7. हा डेरिव्हेटिव्ह आपण आता कितव्या वेळा अप्लाय केला आहे? तर 3rd टाइम. दॅट इज इट इज रिप्रेझेंटेड बाय d3y बाय dx3 अँड दॅट इज इक्वल टू जे काय आला असेल ते 720 x raised to 7. मग जेव्हा आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतोय, एकदाच जर त्या वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला, इट इज डी वाय बाय डी एक्स. याला म्हटलं जातं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आलेल्या डेरिव्हेटिव्हचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो रिप्रेझेंट कशाने करायचा आहे? डी टू वाय बाय डी एक्स टू. याला काय म्हणणार मग आपण? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला डी थ्री वाय बाय डी एक्स थ्री. इट इज नोन ॲज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणखी आपल्याला वाटलं की पुढं डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. येस, यू कॅन टेक इट. मग याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर आता आपण डायरेक्टली रिप्रेझेंट करणार डी फोर वाय बाय डी एक्स रेस टू 4. याला काय म्हणणार आपण? फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा फाइंड आउट केलं
again differentiate with respect to x. It is fifth order derivative. It means that you can take derivative again and again up to n times. कितीही वेळा एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करतो. मग काही फंक्शनमध्ये काय होतं, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर आपला 25 आला असेल आणि मग याचा फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0. त्याच्या पुढं मात्र आपण त्यावेळी जाऊ शकत नाही. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करत असताना आपणाला आणखी काही क्लिअर करावं लागतं. फंक्शन, मग आपलं फंक्शन आपण जनरली कशाने रिप्रेझेंट करतो, वायने. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, मग हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, वायचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय घेतला, dy/dx. पुढं मी म्हटलंय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आत्ताच पाहिला आपण कसा रिप्रेझेंट करायचा, d2y/dx2. थर्ड ऑर्डर काय येणार तुमचा, d3y/dx3. मग फोर्थ ऑर्डर काय येणार, d4y/dx4. सेम केस nth ऑर्डर काय मिळणार आपल्याला, dny/dxn. फंक्शन कशाने रिप्रेझेंट केलं, वायने. फर्स्ट ऑर्डर dy/dx, सेकंड ऑर्डर d2y/dx2, थर्ड ऑर्डर d3y/dx3. सेम केस nth ऑर्डर dny/dxn. हेच फंक्शन मी पुन्हा वायने रिप्रेझेंट केलं. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असा पण रिप्रेझेंट केला जातो y डॅश. जर फर्स्ट ऑर्डर y डॅशने रिप्रेझेंट केला जातो तर सेकंड ऑर्डर कशाने रिप्रेझेंट करणार, मग आपण y डबल डॅशने. थर्ड ऑर्डर कशाने रिप्रेझेंट करणार, y ट्रिपल डॅशने. मग nth ऑर्डर कशाने रिप्रेझेंट करणार, yच्या डोक्यावरती n. मग याच्यावरून तुमच्या लक्षात आलं nth ऑर्डरसाठी yचा इंडेक्स किती आहे, n आहे. मग फोर्थ ऑर्डरसाठी yचा इंडेक्स किती असेल, 4. फिफ्थ ऑर्डरसाठी yचा इंडेक्स किती असेल, 5. पुन्हा आपण फंक्शन असं रिप्रेझेंट केलं yनेच. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y1 असा रिप्रेझेंट केला जातो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y2ने रिप्रेझेंट केला जातो. मग थर्ड ऑर्डर काय असेल, y3. nth ऑर्डर काय असेल, yn. आणखी काय पाहिलं आपण, फंक्शन कशाने रिप्रेझेंट केलं जातं, f(x)ने. याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f'(x), सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f'(x), थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f'(x) आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह fचा इंडेक्स n ब्रॅकेटमध्ये x, f(n)(x). मग हा टेबल आपल्या नोटबुकमध्ये असणं आवश्यक आहे. डेरिव्हेटिव्हसाठी फक्त dy/dx किंवा d2y/dx2 एवढीच नोटेशन नसून y डॅश, y1, f'(x) हे फर्स्ट ऑर्डरसाठी रिप्रेझेंट केले जातात. सेकंड ऑर्डरसाठी y डबल डॅश, y2, f'(x). थर्ड ऑर्डरसाठी y ट्रिपल डॅश, y3, f'(x). अशी आपण वेगवेगळी नोटेशन्स यूज करतो. एंट्रन्सच्या तयारीसाठी आपणाला हे नोटेशन्स माहीत असणं आवश्यक आहे. यूजिंग डेरिव्हेटिव्ह of higher orders. Now we have to see exercise 1.5. What is our exercise 1.5? Question number first, find the second order derivative of the following. खाली दिलेल्या प्रत्येक फंक्शनचा आपणाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. काय दिले पहिलं फंक्शन, 2x⁵ minus 4x³ minus 2/x² minus 9. जनरली आपण आपलं फंक्शन कशाने रिप्रेझेंट करतो, yने किंवा f(x)ने. 2x⁵ minus 4x³
-2/x² -9. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्हच्या आपण लास्टला आहोत. वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे, dy/dx. 2 इज अ कॉन्स्टंट. x⁵ डेरिव्हेटिव्ह x⁴ मध्ये आपण बसवतो. मग किती मिळाला? 5x⁴ -4 इज अ कॉन्स्टंट. x³ डेरिव्हेटिव्ह 3x² -2 कॉन्स्टंट आहे. 1/x² डेरिव्हेटिव्ह आहे इथं काय -2/x³ आणि लास्टच्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 5 × 2 10x⁴. 4 × 3 12. x² मायनस प्लस 4/x³. हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ह्या dy/dxचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तो आपण कसा रिप्रेझेंट करतो आता? d2y/dx2 दॅट इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. 10 इज अ कॉन्स्टंट. x⁴ डेरिव्हेटिव्ह 4x³ -12. x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4 इज अ कॉन्स्टंट. 1/x³ डेरिव्हेटिव्ह -3/x⁴ and that is equal to 40x³ -24x again minus 12/x⁴. That is the second order derivative. In the number second, what we have given? x³ into log x. Let y is equal to x³ into log x. Differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. पण या ठिकाणी आपल्याला किती टर्म दिसत आहेत? 2. एक x³ आणि दुसरी log x. दोघांच्या मध्ये साइन कशाचा आहे? प्रॉडक्टचा. दॅट इज इट मीन्स दॅट वी हॅव टू यूज u into v. व्हॉट इज युअर u into v? फर्स्ट ॲज इट इज x³ d/dx ऑफ log x plus log x as it is and d/dx of x³. ॲक्च्युली हे स्टेपची आत्ता आपणाला आवश्यकता नसते. तुम्हाला माहिती आहे परफेक्टली. x³ log xचा डेरिव्हेटिव्ह 1/x log x. x³ डेरिव्हेटिव्ह 3x². एक x कॅन्सल झाला. x² प्लस 3x² इंटू log x. कॉमन काय काढलं आपण? x². ब्रॅकेटमध्ये काय आलं? 1 + 3 log x. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग dy/dxचा डेरिव्हेटिव्ह d2y/dx2. पुन्हा आपल्याला काय यूज करावं लागेल? u into v. यू कॅन यूज इट डायरेक्टली. फर्स्ट ॲज इट इज. सेकंडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पहिली टर्म 1. इट इज अ सिंगल कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह इज 0. 3 इज द कोएफिशियंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x प्लस ब्रॅकेट ॲज इट इज 1 + 3 log x and derivative of x² is 2x. एक x परत कॅन्सल झाला. 3x प्लस 2x into bracket 1 + 3 log x. Again you can take common x and you can write your final answer. Number 3, e⁻²x into tan x. दिलेलं फंक्शन आपण कशाने रिप्रेझेंट करतो? y ने. किती फंक्शन्स आहेत? 2. एक e⁻² आणि दुसरं tan x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. e⁻² आणि tan x म्हटलं की आपण काय यूज करणार? u into v.
e raised to 2x dy dx of tan x plus tan x dy dx of e raised to 2x, that is e raised to 2x tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x plus tan x as it is e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to mx, काय सांगतो आपल्याला 2 e raised to 2x. अगोदर कॉमन काढा, काय काढला कॉमन e raised to 2x, ब्रॅकेटमध्ये काय राहिला हा sec square x आणि प्लस 2 tan x. त्यानंतर आपणाला पुन्हा डिफरन्शिएट घ्यायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो d2y बाय dx2, ब्रॅकेटच्या बाहेर e raised to 2x आहे आणि आतमध्ये टोटल ब्रॅकेट आहे. इट मीन्स दॅट वी हॅव टू यूज अगेन u इंटू v फर्स्ट ॲज इट इज dy dx ऑफ sec square x plus 2 tan x bracket complete plus sec square x plus 2 tan x dy dx of e raised to 2x. e raised to 2x as it is. डेरिव्हेटिव्ह घेत असताना पुन्हा ह्या ब्रॅकेटमध्ये ऑब्झर्व करा, दोन टर्म आहेत, दोघांच्यामध्ये प्लस आहे आणि प्लस म्हटलं की प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचा आहे. पण सेक एक्स असता तर काहीच अडचण नव्हती, सेक एक्स इंटू टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह मांडला असता. सेकचा काय आहे स्क्वेअर. आपण ही गोष्ट मुद्दा क्लिअर केला आहे. ट्रिग्नोमेट्रीचा कोणताही इंडेक्स असेल तर त्याला पहिल्यांदा एफ ऑफ एक्स रेस टू एन मध्ये बसवावा लागतो. मग सेक एक्स हा झाला तुमचा एफ ऑफ एक्स आणि एन किती झाला 2. मग एफ ऑफ एक्स रेस टू एन काय शिकवतो आपल्याला एन. इंडेक्स कितीने कमी करायचा 1 ने. हा झाला एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू पुढं काय असतो एफ डॅश. एफ डॅश म्हणजेच कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे सेक एक्सचा. मग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत काय सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस आता 2 ॲज इट इज टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस पुढची ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स ॲज इट इज आणि ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे 2 ई रेस टू 2x. या ब्रॅकेटमध्ये काय झालं सेक इंटू सेक सेक स्क्वेअर. ऑलरेडी इथं पण कोण आहे सेक स्क्वेअर. यू कॅन टेक दिस अगेन कॉमन ई रेस टू 2x. 2 सेक स्क्वेअर एक्स आपण कॉमन काढला. 2 सेक स्क्वेअर एक्स काय राहिला इथं टॅन एक्स प्लस 1 प्लस सेकंड ब्रॅकेट तुमची सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स इंटू 2 ई रेस टू 2x. ॲन्सर एवढंच ठेवा. फार फार तर आणखी जर कॉमन काढायचं म्हटलं तर ह्या प्लसच्या अगोदर आणि ह्या प्लसच्या नंतर तुम्हाला काय दिसतंय 2 आणि ई रेस टू 2x. पण काळजी घेऊन व्यवस्थित कॉमन काढा. 2 ई रेस टू 2x कॉमन काढला, ब्रॅकेट बघा कसा टाकलाय ई रेस टू 2x आणि 2 कॉमन निघाले. इथं कोण आहे आपल्याकडं सेक स्क्वेअर एक्स च्या ब्रॅकेटमध्ये कोण आहे परत टॅन एक्स प्लस 1 हा ब्रॅकेट इथंच कंप्लीट केला प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये परत काय दिसतंय आपल्याला सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स ही ब्रॅकेट कंप्लीट. हा रेक्टेंग्युलर ब्रॅकेट कंप्लीट. नंबर 4 log of log x. Let y is equal to log of log x. Differentiate with respect to x. Derivative of y is dy by dx log of log x log f of x. काय शिकवतो 1 अपॉन f of x म्हणजेच log x. पुन्हा dy by dx कोणाचा असतो log x चा. 1 अपॉन log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 अपॉन x. म्हणजेच हे तुम्ही काय लिहू शकता 1 अपॉन x log x. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x.
dy बाय डी एक्सचा डेरिटिव्ह d2y बाय डी एक्स टू. डेरिटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे बघा 1/x इंटू लॉग एक्सचा. दोन्हीही टर्म डिनॉमिनेटरला आहेत, म्हणजेच आपणाला या ठिकाणी 1/f(x) यूज करावं लागेल. काय सांगतो 1/f(x)? -1/f(x स्क्वेअर) दॅट इज x log x इट्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ x log x. याच्यात तर काही चेंज होऊ शकत नाही. -1/x इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. परत इथं ब्रॅकेट यूज केला. x log x. x हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, लॉग एक्स हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. फर्स्ट ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिटिव्ह 1. दिस अँड दिस गेट कॅन्सल. ब्रॅकेटमध्ये काय राहिला 1 प्लस लॉग एक्स. फायनली यू कॅन राईट 1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. नंबर 5 x raised to x. Let y is equal to x raised to x. x raised to x म्हणजेच फंक्शन रेस टू फंक्शन. फंक्शन रेस टू फंक्शन म्हटलं की आपण काय केलं होतं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. या ठिकाणी मिळाला आपल्याला लॉग वाय, लॉग एक्स रेस टू एक्स. लॉगॅरिथमचा कोणता रूल बसला? लॉग एम रेस टू एन. जो इंडेक्स आहे तो काय होतो? कोएफिशियंट एन लॉग एक्स म्हणजेच एक्स लॉग एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिटिव्ह 1/y. पुन्हा वायचा डेरिटिव्ह dy बाय डी एक्स. इथं काय वापरणार आपण? यू इंटू व्ही. एक्स ॲज इट इज डेरिटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. लॉग एक्स ॲज इट इज डेरिटिव्ह ऑफ एक्स इज 1. कॅन्सल झालं. 1 प्लस लॉग एक्स. लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं आपणाला हा वाय पलीकडे शिफ्ट करावा लागतो. dy बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. पुन्हा ह्या वायची व्हॅल्यू कुठं करतो आपण? एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हा झाला आपला dy बाय डी एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह d2y बाय डी एक्स टू. एक्स रेस टू एक्स आणि 1 प्लस लॉग एक्स. किती फंक्शन्स आहेत? 2. इट मीन्स दॅट वी हॅव टू यूज यू इन टू व्ही अगेन. एक्स रेस टू एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स कोणाचा आला? 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. That is x raised to x. 1 plus log x चा डेरिटिव्ह 1 चा डेरिटिव्ह 0, log x चा डेरिटिव्ह 1/x plus 1 plus log x. Now we have to take the derivative of x raised to x. x raised to x साठी आपल्याकडं कोणताही फॉर्म्युला नाही. मग आपल्याला अडचण आलेली आहे. नाही, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे? एक्स रेस टू एक्सचा. मग इथं सुद्धा कोण होता? एक्स रेस टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच वायचा डेरिव्हेटिव्ह. वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी वाय बाय डी एक्स की जो आपण इथं काढला आहे. डी वाय बाय डी एक्स किती फाइंड आउट केला आहे? एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. दॅट इज डी वाय बाय डी एक्स. आणि तो डी वाय बाय डी एक्स इथं आपल्याला मिळाला आहे ऑलरेडी. किती आहे? एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आता ही एक आपल्याला हिंट तयार झाली एंट्रन्ससाठी. एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? तर एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स.
कॉमन काय निघाल आपल्याला एक्स रेस टू एक्स. या ठिकाणी काय राहील आपला 1/x. हा एक्स रेस टू एक्स बाहेर काढला आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स, सेकंड ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, इट मीन दॅस 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. नंबर 6 y is equal to e raised to 4x into cos 5x. You can try it.